श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्त्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्त्वाचं आहे? मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भनलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आत्ताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही, ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे, स्वच्छता आहे, तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल. ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅडम, तुम्ही बोलात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्त्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे? ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिच्या मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ॲटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.